श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाच्या तिथीला एकादशी तिथी व्रत केली जाते. भगवान विष्णूच्या उपासनेसाठी हा दिवस विशेष मानला जातो. जया एकादशीचे व्रत दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीच्या दिवशी केले जाते. पंचांगानुसार जया एकादशीचं व्रत जे आहे ते यावर्षी 8 फेब्रुवारी म्हणजे शनिवारी केलं जाणार आहे. धार्मिक मान्यतानुसार जया एकादशीचं व्रत केल्याने भक्तांना आरोग्याचे वरदान मिळते आणि जीवनातील सर्व पाप आणि त्रासापासून मुक्ती मिळते. असेही म्हटले जाते की जया एकादशीचं व्रत केल्याने भगवान विष्णूंच्या कृपेने मृत्यूनंतर भूत पिशाच योनीत जावे लागत नाही. पितरांसाठी हे व्रत केल्याने त्यांना पुण्य फळ मिळते. जया एकादशीच्या दिवशी वैद्युती योग आणि रवी योग तयार होत आहे. या काळात धार्मिक कामे करणं अत्यंत शुभ मानले जाते. तसेच जया एकादशीच्या पारणाची वेळ जी आहे ती 9 फेब्रुवारीला सकाळी 7:04 ते 9:17 असणार आहे. या वेळेतच आपल्याला व्रताचं पारण हे करायचं आहे. ज्योतिषशास्त्रात या तिथी संबंधित अनेक उपाय सांगितले आहेत आणि जे खूप प्रभावी आहेत. आणि म्हणूनच जया एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इथे एक असा दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष, अडचणी, संकट तर दूर होणारच आहेत, पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. जया एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं. असं म्हटलं जातं की ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल मिसळून स्नान करायची आहे. स्नान केल्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामुळे निश्चितच आपल्याला शुभ फळ हे प्राप्त होत असतं. यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णूंचं ध्यान करायचं आणि व्रताचा संकल्प हा करून घ्यायचा आहे. आता जर तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा. 11 पळी पाणी अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं. त्यानंतर आपल्याला विधीपूर्वक श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मीची सुद्धा पूजाही करून घ्यायची. श्रीहरी विष्णूंना पिवळी फळं, पिवळी फुलं अतिशय प्रिय आहेत म्हणून ती आपल्याला त्यांना अर्पण करून घ्यायची. आणि त्यांना सर्वात जास्त प्रिय ती म्हणजे तुळस, म्हणून आवर्जून आपल्याला श्रीहरी विष्णूंना तुळशीचं पत्र हे अर्पण करायचं. जेव्हा आपण हे तुळशीचं पत्र अर्पण करणार आहेत तेव्हा आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून हे तुळशीपत्र अर्पण करायचं. असं केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णूंची कृपा होते आणि आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते. त्यानंतर त्यांना आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, पिवळी फुलं, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. तसेच या दिवशी माता लक्ष्मीसोबत तुळशीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. तुळशी मातेसमोर सुद्धा आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचे. तसेच तुळशी मातेला आपल्याला आवर्जून तिळ हे अर्पण करायचे आहेत. यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णूंच्या बीज मंत्राचा जप हा करायचा आहे. ओम नमो नारायणा नमः, ओम नमो नारायण नमः या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप हा करायचा. तसेच विष्णू चालिसाचं आणि विष्णू सहस्त्रनामाचं आपल्याला पठण हे करायचं आहे. शेवटी देवी लक्ष्मी आणि विष्णूसह सर्व देवी देवतांची आपल्याला आरतीही करून घ्यायची आहे. संध्याकाळी भगवान विष्णूंची पूजा करून भजन कीर्तन करायचे आहे. दिवसभर आपण फळाहार करू शकतात. दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला आपल्याला व्रताचं पारण हे करायचं आहे. पारण करण्यापूर्वी आपल्याला ब्राह्मणाला अन्न देऊन दान करायचं आहे.
अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे. जर ते अभ्यास करत असतील, नोकरी व्यवसाय करत असतील, तर त्यामध्ये त्यांना भरभरून यश हे मिळालं पाहिजे. पण बऱ्याचदा काय असतं ना, आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात. दोष म्हणजे काय? जर त्यांना नजर लागलेली असेल, कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा पितृदोष असतात, तर त्यामुळे सुद्धा ते वारंवार आजारी पडतात, चिडचिड करतात, हट्टीपणा करतात. त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही की आपली मुलं खूप शिकलेली आहेत, पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, तर आवर्जून प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय तुम्ही जया एकादशीच्या दिवशी एक तर सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात. बाहेर दुपारी तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही. आता ह्या उपायाकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे. तर बरं, दिवा जो आपण घेणार आहे तो आपल्याला मातीची पंती घ्यायची आहे, कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात. तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात ही टाकायचे. तसेच हा दिवा आपण लक्ष्मी प्राप्ती करता, इच्छापूर्ती करता करत आहोत, म्हणून आवर्जून यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं. पण आता काही कारणास्तव नसेल तुमच्याकडे गाईचं तूप, तर मग तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद ही टाकायची आहे. अशा रीतीने आपल्याला दिवा हा तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला हळदीने एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे, कारण हळद ही श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे. स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं, म्हणजे स्वास्तिक आपण काढणार आहेत त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडेला 2-2 ज्या रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्या आहेत, कारण त्या रेषा ज्या असतात त्या स्वास्तिकच्या मर्यादा आहेत. स्वास्तिक हे श्रीहरी विष्णूंचं आसन आहे. स्वास्तिक हे माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं, म्हणून आपल्याला एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे. आता ज्या प्लेटवर आपण हळदीने स्वास्तिक काढून घेतले, त्या स्वास्तिकवर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आणि हा दिवा उचलून, म्हणजे ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणारे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर ठेवायची. आता ह्या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे. आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी जी आहे ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची. हा उपायाकरता आपल्याला पिवळी मोहरीच लागणार आहे. जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला सहज ही पिवळी मोहरी भेटून जाईल. आता ही पिवळी मोहरी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला 1 वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं. आता काही कारणास्तव तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या, तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे. 1 वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करून झाल्यानंतर ही पिवळी मोहरी जी आहे ती आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. दिव्यामध्ये पिवळी मोहरी टाकल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं. आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची. की आपल्या मुलांची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल, तर ती इच्छा पूर्ती करण्याकरता आपल्याला श्रीहरी विष्णूंना प्रार्थनाही करायची आहे. एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. एकादशीच्या दिवशी हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांवर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दोष आहेत, अडचणी आहेत, संकट आहेत ती दूर होतात आणि त्यांची कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते. जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील, किंवा ते नोकरी किंवा व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये त्यांना भरभरून यश हे प्राप्त होणार आहे. म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी असा एक दिवा जो आहे तो आवर्जून लावायचा आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.